राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचन रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचन रूप पाहता लोचनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी हो विठ्ठल वरवा वरवा तो हा विठ्ठल वरवा सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी तो हा विठ्ठल वरवा वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव 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 बरवा ओ विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमार बापर कुमार रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बापर कुमा देवी वरू बापर कुमा देवी वरू तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 जय लेकुराचे हित लेकुराचे हित माऊलीचे चित्त वाहे 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 माऊलीचे चित्त कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती कोटी भार कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ईसा आहे त्याचे सर्वस्व ईसा त्याचे सर्वस्व ईसा आहे त्याचे सर्वस्व ईसा आहे त्याचे सर्वस्व ईसा आहे त्याचे सर्वस्व ईसा आहे ऐसी कळवळाची ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळाची ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती 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 तुका बने मा
लेकुराचे हित
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करीला भावेण प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे ऐसी कळवळाची जाती करीला भावेण प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळाची जाती करीला भावेण प्रीती महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रय समागत दिष्टन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगाकारू चक्रपदाने कागचा विसारू दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची करे गम ग गम ग गम ग सा प म प ग म प ग म रे ग सा रे नि सा प नि सा सा रे रे ग म रे गम ग गम ग गम ग नि सा ध नि प ध म प ग म रे ग ग ग ग ग ग ग
अभंगा करू. प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांज केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता. ओम नमो दानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो दानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करीला भावीना प्रीती. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा आणि संतत्वाला मातृत्वाची उपमा देणारा अभंग सेवेसाठी. विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या न्यायाने आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात ते निमित्त म्हणजे आज या ठिकाणी या चौरे परिवारातील ज्या आदर्श माता आहेत त्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण किंवा प्रथम वर्षश्राद्ध म्हणूया. कैलासवासी मातोश्री नर्मदाबाई गुलाबराव चौरे या मातेच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या परिवाराने आयोजित केली आणि या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल या चौरे परिवाराचं मी मनापासून आभार मानते आणि कौतुक करते की आपण एवढं सुंदर असं नियोजन आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं केलं. एका दिवसाचा कार्यक्रम परंतु खूप मोठी तयारी आपल्याला करावी लागते आणि सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी मंडप डेकोरेशन साऊंड सर्व्हिस या ठिकाणी असणारे आमचे सर्व साथकरी सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी गायनाची साथ ज्यांची आहे ते आमच्या संस्थेतील आमचं संस्थेचं भूषण असणाऱ्या तृप्तीताई सायलीताई प्रतीक्षा सर्वच या ठिकाणी असणारे आमच्या साथीला मृदंगाची साथ ज्यांचे आहे ते आमचे बंधू जीवन महाराज धायगुडे सर्वच विद्यार्थी सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे माता भगिनी सर्व पुरुष मंडळी सर्व नातेवाईक सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी प्रथम वर्षश्राद्ध आहे. ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्याचे उपकार तर कधी फेडता येतच नाहीयेत परंतु आजचं हे वर्षश्राद्ध म्हणजे त्या मातेच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक थोडासा प्रयत्न आहे. एक अंशतः प्रयत्न म्हणजे वर्षश्राद्धाचा विधी आहे. मला असं वाटतं या परिवारामध्ये खऱ्या अर्थाने त्यांची मुलं असतील मुली असतील या मातेच्या पाठीमागं त्यांचा मुलगा दत्तात्रय गुलाब चौरे राजेंद्र गुलाब चौरे तसेच त्यांची मुलगी पुष्पा मारुती इवरे का इवरे म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी म्हणजे खऱ्या अर्थाने हा परिवार आणि या मुलांसाठी त्यांची आई जाणं म्हणजे दुःख होणं स्वाभाविक आहे या संपूर्ण परिवारासाठी. परंतु आज वर्षश्राद्ध का ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या आईच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तरी त्या आईचे उपकार कधीच आणि कोणालाच फेडता येत नाही. परंतु आज या मुलांनी त्या आईच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आजचा एक थोडासा त्यांचा प्रयत्न आहे एक छोटासा प्रयत्न आहे एक छोटासा अट्टहास आहे आणि म्हणून त्या निमित्ताला अनुसरून हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे की आई आपल्या लेकरावरती किती प्रेम करू शकते. आईसाठी तिचा मुलगा किंवा तिचं लेकरू काय असतं एक थोडक्यात या अभंगामध्ये तुकोबारायांनी शब्दात वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आई मला वाटतं शब्दामध्ये सांगणं फार कठीण आहे. आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण नाहीच कळत.
तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 127 अभंग फक्त महाराजांनी आईविषयी लिहिलेले आहेत आणि त्यातला हा सगळ्यात महत्वाचा सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई नेमकं आपल्या लेकराच्या बाबतीमध्ये तिच्या अंतःकरणामध्ये काय विचार आहे, तिचं प्रेम काय, तिचं वात्सल्य काय. म्हणून या अभंगातून मातृत्व सांगत असताना तुकोबारायांनी ही मातृत्वाची जी उपमा आहे ती संतत्वाला दिली आहे. आपण जर विचार केला तर संतत्व हे खूप मोठं आहे आणि मातृत्व हे खूप छोटं आहे. तसं पाहिलं तर संतत्वाला मातृत्वाची उपमा म्हणजे शोभतच नाहीये, पण तरी पण संतत्वाला मातृत्वाची उपमा का, याचं कारण असं आहे, या जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा पण दृष्टांत दुसरा कोणता नाहीये. या जगाच्या पाठीवर आई एवढं प्रेम करणारं दुसरं कोणतंच नातं नाहीये. म्हणून या मातृत्वाची उपमा कशाला दिली, संतत्वाला दिली. मग संतत्व अमर्याद आहे, संतत्व मोठं आहे. किती मोठं आहे, अणुरेणुया थोकडा तुका कशाई भडा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जगातलं सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते आईचं नातं आहे. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ देती है दुआ रे, पगले सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले. जगातलं सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईचं नातं आहे. आणि त्या नात्याचं महत्त्व पटवून, त्या नात्याचं प्रेम, नात्याचं काय वात्सल्य असतं त्या आईच्या अंतःकरणामध्ये, हे वर्णन या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय करतात. खऱ्या अर्थाने लेकराचं हित जाणणारी फक्त आई आणि वडील असतात बरं का. जगातले बरेच लोक आहेत आपल्याला सल्ले देणारे, परंतु बाकीच्याचं न ऐकता जर तुम्ही आई वडिलाचं ऐकलं तर मला नाही वाटत तुमचं काही नुकसान होईल, कारण त्यांच्या एवढं आपलं हित कोणालाच समजत नाही. अलीकडं आपण मित्रांचं ऐकतो पण आई वडिलाचं ऐकत नाही. काही मुलांना आई वडिलाचं ऐकायला कमीपणा वाटतो, पण आपण विचार केला पाहिजे, अरे ते जरी अडाणी जरी असले, त्यांचं काही शिक्षण जरी नसलं तरी काहीतरी उन्हाळे पावसाळे त्यांनी आपल्यापेक्षा जास्त खाल्लेले आहेत. म्हणून आपण त्यांचं जीवनामध्ये जर ऐकलं तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. समाजामध्ये 4 प्रकारची वर्ग आहेत. पहिला वर्ग असा आहे ज्याला स्वतःचं हित कळत नाही, दुसऱ्याचं पण हित करता येत नाही. दुसरा वर्ग स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल. तिसरा वर्ग स्वतःचं हित करतो, दुसऱ्याचंही हित करतो. पण चौथा वर्ग जो केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच या ठिकाणी येतो आणि तो वर्ग आहे संतांचा आणि आई वडिलाचा. पहिला वर्ग ज्याला स्वतःचंही हित करता येत नाही आणि दुसऱ्याचंही हित करता येत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर माऊली म्हणतात, आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाची. माऊली म्हणतात, रात्री दिव्याच्या भोवती पतंग नावाचा कीटक जसा गिरट्या घालतो आणि त्यावरती झडप घालून तो स्वतःही जळून भस्म होतो, दुसऱ्यालाही अंधकार करतो, त्या पद्धतीने हा वर्ग आहे. स्वतःचे हित करत नाही, दुसऱ्याचं पण हित होऊ देत नाही. एक दृष्टांत सांगते. एक अधिकारी असतो आणि तो अधिकारी भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी जातो. मावशीला विचारतो, वांगे किती रुपये किलो? मावशीने सांगितलं फक्त 5 रुपये किलो. आता असं म्हटल्यानंतर त्याने हातातलं वांग रागाने खाली टाकलं आणि म्हटलं, इतके महाग, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? म्हटला, मनाला वाटेल तसे भाव लावता. मावशी म्हटल्या, हो असं तुम्ही गोंधळ करू नका, जर तुम्ही असा गोंधळ केला तर भाजी वांगी कुणीच घेणार नाही. त्यावेळेस तो म्हटलं, हो मावशी, या वांग्याला या पठ्ठ्याचा हात लागलाय. कुणाचा? या पठ्ठ्याचा हात लागलाय आणि जिथं माझा हात लागतो तिथं काहीच शिल्लक राहत नाही म्हटला.
मावशी म्हटली, अगं बाई तुमच्या हातामध्ये एवढी काय जादू आहे? त्याने सांगितलं, मावशी ह्याच हाताने 100 एकर जमीन घालवली, तिथं तुमच्या एवढीशा वांग्याची काय किंमत आहे? स्वतःचंही हित करत नाही आणि दुसऱ्याचंही हित होऊ देत नाही. विठाल दुसरा वर्ग असा आहे, स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल. माऊली म्हणतात, तैसे म्हणे वाचा काय भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. माऊली म्हणतात, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान करणारे सुद्धा काही लोक आहेत. म्हणजे तुझी दाढी जळाली तरी चालेल पण माझी बिडी पेटली पाहिजे, अशी काही लोक आहेत. तिसरा वर्ग समाजामध्ये असा आहे, जो स्वतःचंही हित करतो आणि दुसऱ्याचंही हित करतो. जसं की गंगा ज्यावेळेस प्रवाह रूपाने वाहत असते त्यावेळेस तिच्यामध्ये अनेक लोक स्नान करतात, पवित्र होतात. काठावरील वृक्षांना ती पाणी पुरवठा करते, हा झाला तिचा परार्थ. स्वार्थ फक्त एकच आहे की समुद्राला जाऊन मिळायचंय. सूर्याचं पण तसंच आहे, सूर्य उगवतो आणि मावळतो, हा झाला स्वार्थ. पण सगळ्या जगाला तो प्रकाश देतो, हा झाला त्याचा परार्थ. पण समाजामध्ये चौथा वर्ग एकमेव हाच एक वर्ग आहे जो केवळ दुसऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी येतो आणि तो वर्ग आहे संतांचा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, झाड संताचे मार्ग आडराणी भरले जग, घडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, झाड संताचे मार्ग आड भरले गाय जग, झाड संताचे मार्ग आडराणी भरले जग. केवळ दुसऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी येतात ते संत आहेत. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. समाजामध्ये फक्त एक संतांचा वर्ग आणि दुसरा आई वडिलांचा वर्ग, केवळ आपल्या लेकराचा समाजाचा विचार करणार आहेत बरं का. आणि म्हणून त्यांचं ऐकलं पाहिजे. विश्वास ठेवायचा असेल तर फक्त संतांवरती किंवा आपल्या आई वडिलावरती ठेवला पाहिजे. बाकी कोणावरती जरी विश्वास नाही ठेवला तरी काय हरकत नाही, नाही का. आता काही गोष्टींवरती विश्वास ठेवावा लागतो बाबा. जसं की ड्रायव्हरवर विश्वास ठेवूनच आपण गाडीमध्ये बसतो की हा आपल्याला इथं इथं नेऊन पोचवल. कारण काही ड्रायव्हर अशा असतात की ते बऱ्याच जणांना वर पोचवतात बरं का. म्हणून काही गोष्टीवरती विश्वास ठेवावा लागतो, पण आई वडिलावरती आणि संतांवरती विश्वास ठेवताना कोणताही संकोच आपण आपल्या जीवनामध्ये करायचा नाही. का? त्याची माझे हित करीती सकळ. कारण आपलं हित फक्त कोणाला माहीत असेल तर ते संतांना आणि आपल्या आई वडिलांना माहिती आहे, लक्षात घ्या. हा, संतच जर नसते तर समाजामध्ये देव काय हे पण लोकांना कळालं नसतं, लक्षात घ्या. संतांमुळे आपल्याला देव कळाला, संतांमुळे आपल्याला भक्ती कळाली, संतांमुळे आपल्याला जगामध्ये खरं काय खोटं काय याचं ज्ञान झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांनी सांगितलं, बाबांनो हे संपूर्ण जग खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वायायर धार हरिविण. बाबांनो हे संपूर्ण जग खोटं आहे, पण या जगामध्ये खरं काय, या जगामध्ये सत्य काय, तर या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. कोण आहे? ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठकर देखो,
सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुंदरं 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 रामावध में रामावध में काशी में शिव कान्हा वृंदावन में दया करो प्रभु देखो इनको दया करो प्रभु देखो इनको हर घर के आंगन में राधा मोहन शरणं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं टाळ्या वाजवा ना जरा आहे की नाही कधी कधी टाळ्या मागून पण घ्याव्या लागतात नाही वाजवल्या विठाला 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 हो जगामध्ये सत्य भक्त भगवंत आहे जगामध्ये सत्य भक्त ईश्वर आहे आणि या जगातलं सत्याची जाणीव करून देणारे संत आहेत म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे आई वडिलांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्या इतकं आपलं हित कोणालाही समजत नाही बघा संतांचं आणि आईचं अंतकरण एकच आहे ज्या पद्धतीने संत समाजाला सांगतात आई लेकराला सांगते तुम्ही म्हणाल कस काय संत अगोदर गोड शब्दामध्ये ह्या समाजाला सांगतात बाबांनो आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगतात पण गोड शब्दामध्ये सांगून ही लोक हा समाज ऐकायला तयार नाही म्हणून संतांनी शिव्या देऊन पण सांगितलं किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे सिंधळीचे रडतील म्हणजे ह्या शिव्या काही सामान्य समजू नका बरं का ह्या शिव्याचा अर्थ अजून मला पण समजलं नाही म्हणजे शिव्या देऊन पण सांगितलं पण ही लोक इतकी विचित्र आहेत शिव्या दिल्या तरी ऐकायला तयार नाही म्हणून शेवटी संत म्हणतात बाबांना आता तुमच्या पाया पडतो पण ऐका लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम अगदी तीच पद्धत आईची आई काय करते माहिती का पहिल्यांदा आपल्या लेकराला असं जवळ घेते कुरवाळते आणि गोड शब्दामध्ये सांगते बाळा अरे अभ्यास कर ते शेजारचं पोरग बघ बर 80-90 हजार पगार आहे त्याला मोठ्या गाडीमध्ये फिरतं अरे तू पण अभ्यास कर मोठा हो पण ते पोरग ऐकत नाही आणि मग मात्र आई काय करते माहिती का दांडकं काढते काय करते दांडकं काढते बर तिची स्वतःच्या लेकराला मारायची इच्छा असते गो पण मारावं लागतं कशासाठी त्याच्या हितासाठी तरी पण ते कार्ट इतकं विचित्र असतं मारलं तरी ऐकत नाही मग मात्र आई म्हणते बाळा अरे मी तुझ्या पाया पडते रे पण अभ्यास कर आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
ईश्वराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अभंगाच्या प्रथम चरणातून महाराज म्हणतात, जी आपल्या लेकराचं हित वाहते तिला आई असं म्हणतात. आपल्या लेकराच्या हिताचा विचार जिच्या अंतःकरणामध्ये आहे तिला आई असं म्हणतात. मला असं वाटतं ज्यांना आईबाप कळाले ना त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईबापच नाहीत कळत त्यांना देव कळणं कठीण आहे. ज्यांना आई वडिलांना प्रसन्न करता येतं त्यांना देव आपोआप प्रसन्न होतो. देवाला प्रसन्न केल्यानंतर गेलेले आईबाप पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे. पण आई वडिलांना प्रसन्न करा, देव आपोआप भेटतो. पुंडलिकाने काय केलं? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. देवाला प्रसन्न करण्यासाठी आई वडिलांना प्रसन्न करता आलं पाहिजे. आणि पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केली, देव आपोआप प्रसन्न झाला. हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून आई वडील म्हणजे साक्षात भगवंत आहेत, प्रत्यक्ष देवाची रूप आहेत. तुका म्हणे माय बाप अवघी देवाचीच रूप. हा, म्हणून ज्याच्या जीवनातली ही आई गेली, हे वडील गेले, त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कोणीतरी गेलं. त्याच्या जीवनातला मायेचा समुद्र पूर्णपणे आटला ज्याच्या जीवनातली आई गेली. कारण या जगामध्ये आई एवढं प्रेम कोण करेन? कोणच करू शकणार नाही. लक्षात घ्या, कोणच नाही. एकदा का तुमची आई या मातीआड निघून गेली ना, किती आई आई करा आणि किती बाबा बाबा करा, माती आड गेलेले माईबाप तुम्हाला नंतर ह्या डोळ्यांनी पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. म्हणून विनंती असेल, आई वडिलांना जिवंतपणीच जपलं पाहिजे. मेल्यावरती रडून काही उपयोग नाही, ते बघायला नाहीत. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात, ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या किंवा आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अरे मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून विनंती असेल प्रत्येकाला, जिवंतपणीच माईबापांना जपा. ते गेल्यानंतर त्यांची किंमत कळते. जिवंतपणीच आईवडिलांना प्रेम दाखवा, त्यांच्या मिठीमध्ये पडून रडा, आमचं किती प्रेम आहे तुमच्यावरती. बरं नका एवढं करू, पण निदान त्यांना म्हातारपणामध्ये चांगली सन्मानाची वागणूक तरी द्या. ते डॉक्टर, इंजिनियर, जे वकील मोठमोठे शिकून झालेले आहेत ना, त्यांचेच आईवडील वृद्धाश्रमामध्ये आहेत बाबा. आपला सामान्य शेतकरी कसं का होईना पण आईवडिलांना सांभाळतो. आणि आईवडिलांना जपण्यासाठी, सांभाळण्यासाठी फार काही लागत नाही हो. ते काय तुमच्याकडे कधी पैसे मागत नाही, ते म्हणत नाही की तुम्ही आम्हाला 1-2 लाख रुपये द्या, कधीच म्हणणार नाहीत. फक्त म्हातारपणामध्ये त्यांना 2 आपुलकीचे आणि प्रेमाचे शब्द तुम्ही त्यांना बोला, बस त्यांचं पोट भरतं, बाकी त्यांना कशाची गरज नाही. आणि आज कलियुगामध्ये अजून पण ज्यांचे माईबाप जिवंत आहेत त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात कोणताच नाही. कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी ती हाक एकानी मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून आपल्यावरती उदंड व्यापक स्वरूपाचं प्रेम करणारी फक्त एक आई आहे. आपल्या लेकरावरती व्यापक प्रेम करते, ती उदंड प्रेम करते. आणि ती तिच्या जीवनामध्ये कोणतंही दुःख सहन करेल बरं का. कोणतीही आई कितीही टोकाचं दुःख असू दे ती सहन करेल. फक्त ती एक दुःख सहन करू शकत नाही, आणि ते दुःख म्हणजे तिच्या आधी तिच्या पुत्राचं जाणं. बस, बाकी ती कितीही टोकाचं कितीही मोठं दुःख सहन करेल. आणि म्हणून तर ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस भरलेले असतात, अखेर बाळंतपणाची वेळ जवळ आलेली असते, तिला अनंत यातना वेदना होत असतात. आणि तिला ज्या वेळेस दवाखान्यामध्ये नेलं जातं, दवाखान्यामध्ये नेल्यानंतर ते डॉक्टर पळतच त्या होणाऱ्या बाळाच्या बापाकडे, त्या बाईच्या नवऱ्याकडे येतात आणि तिला सांगतात, त्यांना परिस्थिती अतिशय कठीण आहे, बाळाच्या गळ्याला नाडेचे वेडे पडलेले आहेत. एक तर तुमचं बाळ जगू शकतं
अन्यथा तुमची बायको तुम्हाला काय हवंय. तेव्हा बापाने लगेच पेपरावरती सही केली आणि सांगितलं, डॉक्टर साहेब पोरग मेलं तरी चालेल पण बायको पाहिजे. हे बापाचं वृत्त झालं बरं का. पण ज्या वेळेस ते डॉक्टर त्या होणाऱ्या बाळाच्या आईकडे येतात, जिला अनंत यातना वेदना होत असतात आणि तिला विचारतात, हे बघा परिस्थिती कठीण आहे, एकतर तुम्ही जगू शकता अन्यथा तुमचं बाळ, तुम्हाला काय हवंय. एवढ्या त्रासामध्ये सुद्धा त्या आईने सांगावं, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल पण माझं बाळ जगलं पाहिजे डॉक्टर साहेब. बस हिला आई म्हणतात, कारण ती सहन करू शकत नाही तिच्या आधी तिचा मुलगा जाणं नाही सहन करू शकत. लक्षात घ्या, आई ती आईच असते आणि आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही. एखाद्या मुलाची आई मरण पावते आणि त्यावेळेस तो मुलगा त्या आईच्या प्रेता पुढं बसून धाय मोकळून रडत असतो. अनेक बायका शेजारच्या येतात, त्या मुलाची समजूत घालतात, बाळा रडू नको राजा, अरे रडू नकोस, अरे आम्ही पण तुझ्या आई सारख्याच आहोत ना. इथं तर बोलताना त्या चूक करतात ना, कारण आई सारख्याच असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात आईच होणं वेगळं. हा तसं पाहिलं तर मग जगातल्या सगळ्या स्त्री आई समान आहेत. पराविया नारी माता माऊली समान. आई होणं इतकं सोपं नाही आणि आई ती आईच असते. आईची सर दुसऱ्या कोणत्याच आणि कोणत्याच नात्याला येऊ शकत नाही. अहो किती जवळचं नातं आहे ते आईचं आणि लेकराचं. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला, पाणी तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला, ठेच जरी लागली तरी आईच्या डोळ्यात पाणी यावं एवढं जवळचं नातं आहे. आईची जागा जगामध्ये दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, कोणीच नाही बरं का. एक जण माझ्याकडे आले, मला म्हटले, ताई आईच्या बायकोच्या नात्यामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं आईच्या बायकोच्या नात्यामध्ये काही, प्रेमामध्ये काही फरक नसतो. म्हटलं कसं काय. त्यांनी मला सांगितलं, पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी बायको पण मला आंघोळ घालते. म्हटलं पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी बायको सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नाही. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, ज्यावेळेस तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली, तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्यावेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. वाटल्यास चेक करून बघा. म्हणून आईची जागा जगात कोणतंच नातं घेऊ शकत नाही, कारण ती कसं प्रेम करते, तिच्या नात्यामध्ये तिच्या प्रेमामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. महाराज अभंगाच्या द्वितीय चरण. ऐसी कळव प्याची राणी, 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 ऐसी कळव प्याची राणी. वीण प्रीती करी लावा, वीण प्रीती करी लावा, वीण प्रीती करी लावा, वीण प्रीती
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. जिच्या प्रेमामध्ये कोणताही स्वार्थ नाही, कोणतीही अपेक्षा नाही, कोणताही लोभ नाही, असं निरपेक्ष प्रेम करणारं जगामध्ये केवळ एवढंच एक नातं आहे. ऐसी कळवळ्याची जाती. जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान आहे आई, म्हणजे खूप मोठं अधिष्ठान. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. आजकाल आई वडिलांना महत्त्व न देता लोकांचं प्रेम आहे संपत्तीवरती, लोकांचं प्रेम आहे सत्तेवरती, लोकांचं प्रेम आहे सौंदर्यावरती. सौंदर्यासाठी, सत्तेसाठी, संपत्तीसाठी वाटेल ते लोक करतात, नाही का? स्वतःच्या आईला वडिलांना मारणारी सुद्धा काही मुलं आहेत. कशासाठी? संपत्तीसाठी. एवढं लोकांचं प्रेम कशावर? संपत्तीवर. किती प्रेम असावं संपत्तीवर. एका ठिकाणी आमचं दशक्रियाचं प्रवचन होतं. आता दशक्रियाचं प्रवचन म्हणजे कसं, ते कावळा शिवल्याशिवाय प्रवचन बंद करायचं नसतं. बराच वेळ झाला आमचं प्रवचन चालूच आहे, पण इकडं काही ते कावळा शिवत नव्हतं. मग एक जणांनी सांगितलं, अरे घरातली सगळी जा, तिथं जाऊन दर्शन घ्या, म्हणजे पिंडाला कावळा शिवल. घरातली सगळी गेली, दर्शन घेतलं, तरी पण कावळा शिवला नाही. शेवटी एक जणाने एक आयडिया केली. तो तिथं गेला, खिशातली 50 रुपयाची नोट काढली आणि तिथं ठेवली. 50 रुपयाची नोट ठेवल्याबरोबर पिंडाला कावळा शिवला. लोकांना इतकं आश्चर्य वाटलं, इतकं आश्चर्य वाटलं. लोकांनी त्याला विचारलं, अरे घरातली सगळी गेली, दर्शन घेतलं, तरी कावळा शिवला नाही, आणि तू मात्र 50 रुपयाची नोट ठेवल्याबरोबर लगेच कसं काय बरं कावळा शिवला? बस तो म्हटला, रे हा जो मेलेला माणूस आहे ना, तो गावचा तलाठी होता आणि 50 रुपये दिल्याशिवाय उताराच देत नव्हता. वासुदेवाची वाणी काय सांगते ऐका. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर. दाम करी काम येडा, दाम करी काम, दाम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम येड्या, दाम करी काम. पैशाची जादू लई न्यारी, कान पोराला त्याची हाव, नाही सोडून घेतई झेप, पैशाच्या मागुनी धाव. पैशासाठी सारी माणस, पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलामर. दाम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम येड्या, दाम करी काम. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव, माई सोडून घेतई झेप, पैशाच्या मागुनी धाव. पैशासाठी सारी माणस, पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलामर. दाम करी काम येड्या, दाम करी काम. पैशाला महत्व देणारी लोक आहेत. आई वडिलांपेक्षा पैशाला महत्व देणारी लोक आहेत, आई की नाही? जगामध्ये पैसा नसेल तर माणसाला दुःख आहे, पण आई वडील नसल्यावर माणसांना एवढं दुःख नाही जेवढं पैसा नसल्यावर, नाही का? तसं पाहिलं तर जगातला प्रत्येक जण दुःखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, नाही का? सगळी माणसं काही ना काहीतरी प्रत्येकाला दुःख आहे हो. हा, ज्याला शेती नाही त्याही पेक्षा जास्त शेती असणारी माणसं दुःखी आहेत. ज्याची शेती कोरडवाहूची, त्याला पाणी नाही म्हणून दुःख आहे, पण पाणी लागल्याच्या नंतर रात्री दारं धरायला जाताना 12 वाजता त्याला विचारा काय दुःख होतं. प्रत्येकाला दुःख आहे. फक्त काही जणांचं दुःख झाकलेलं आहे, तर काही जणांचं दुःख उघड आहे. पण जगातला प्रत्येक माणूस दुःखी आहे. ज्याला मुलं नाही आहेत, ज्याला म्हणजे संतती नसेल तर माणसाला दुःख आहे, पण त्याही पेक्षा संतती असणारी माणसं दुःखी आहेत. तुम्हाला एक प्रसंग सांगते ऐका. एक अतिशय गरीब कुटुंब होतं, अत्यंत हालाकीची परिस्थिती. आईने गावामध्ये धुणं भांडी मोलमजुरी करावी, बापाने दुसऱ्याच्या शेतामध्ये सालानी राहावं आणि कष्ट करून अतिशय गरीब परिस्थितीतून आपल्या मुलांना त्यांनी शिकवलं, त्यांचं पालन पोषण केलं.
एक मुलगा वकील झाला, एक मुलगा डॉक्टर झाला आणि दुसरा इंजिनियर झाला. डॉक्टर झालेला मुलगा पुण्याला गेला, इंजिनियर झालेला मुलगा इकडे हैदराबादला गेला. गरीब परिस्थितीतून आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं याची जाण ठेवून मुलांनी सुद्धा आपल्या गावामध्ये एक चांगलं 2 मजली घर बांधलं. एक गुंठावरही जमीन नव्हती, चांगली 5-10 एकर जमीन सुद्धा घेतली. काही दिवस अतिशय चांगलं चाललं. पण एका दिवशी एका दिवाळीला काहीतरी दोघा भावाभावांचं खटकलं, वादविवाद झाले, काहीतरी मतभेद निर्माण झाले आणि त्याचं रूपांतर भांडणामध्ये झालं. भांडणं एवढी वाढली त्यांनी काही जवळच्या लोकांना, गावातल्या 2-4 प्रतिष्ठित माणसांना बोलवून घेतलं आणि सांगितलं, बघा आमच्या भावाभावाचं भांडण झालं, आता आमचं पटत नाही, आम्हाला वेगळं राहायचंय, तुम्ही आमच्या वाटण्या करून द्या. सगळे गावातले आले होते, सरपंच, पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सगळ्यांनी बरोबर मिळून अशी वाटणी केली. बरोबर तंतोतंत त्यांनी वाटणी केली. खाल्लाकडची शेती याला, वरलाकडची याला, हे ट्रॅक्टर त्याला, ही गाडी ह्याला, अशी बरोबर वाटणी केली. कारण सांगू का, वाटणी करत असताना जर का चुकीची वाटणी केली तर त्याला कृमीभोजन नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. भागवतामध्ये 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन हे रोहगण नावाच्या राजाला भरतराजाने सांगितलेलं आहे. जड भरताने वाटणी करत असताना, न्याय निवाडा करत असताना एखाद्याच्या पारड्यामध्ये जर का झुकतं माप दिलं तर त्याचं काय होतं मला माहीत नाही, परंतु त्या माणसाला मात्र नरकामध्ये गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून वाटणी करताना बरोबर वाटणी केली पाहिजे. त्यांनी सगळ्यांनी मिळून बरोबर वाटणी केली. त्यांनी म्हणायचं, आता ही वाटणी कोण उचलणार? त्याने लगेच म्हणायचं, आता मी उचलणार. पुढची वाटणी आली की आता त्याने उचलली, आता मी उचलणार. हे सगळं मी मुलं असणारी माणसं सुखी आहेत का नसणारी हे सांगण्यासाठी हा पसारा तुमच्या समोर मांडते. लक्ष देऊन ऐका. सगळी वाटणी झाली, शेतीची वाटणी झाली, गाड्यांची वाटणी झाली, ट्रकची वाटणी झाली, ट्रॅक्टरची वाटणी झाली, घरातल्या भांड्यांची वाटणी झाली. संपल्या आता सगळ्या वाटण्या संपल्या आता सगळ्या. आणि आता त्या लोकांनी त्या मुलांना सांगितलं, अरे बाळांनो, अरे संपल्या रे सगळ्या वाटण्या, आता सगळ्या वाटण्या संपल्या, आता फक्त एक सर्वात महत्वाची वाटणी शिल्लक आहे, सांगा कोण उचलणार? अरे या वाटणीसारखं महत्व दुसऱ्या कोणत्याच वाटणीला नाहीये. एखादी 2 एकर शेती कमी आली तर ती पुन्हा घेता येईल, ट्रॅक्टर नाही तर त्याही पेक्षा मोठा ट्रॅक्टर घेता येईल, पण ही वाटणी सगळ्यात महत्वाची किमतीची वाटणी आहे, सांगा कोण उचलणार? दोघांपैकी एकाचाही हात पुढे होत नव्हता. एकही म्हणत नव्हता की ही वाटणी मी उचलणार, एकही म्हणत नव्हता. आता करायचं काय? आणि मग त्यांनी सांगितलं, अरे काहीतरी करा. थोरल्याकडे गेले, थोरल्याला सांगितलं, अरे बाबा तुझा मान आहे, तू उचल. आता तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात, ज्ञानी लोक आहात, तुम्हाला माहिती असेल कदाचित ती वाटणी कोणती असेल, मी सांगण्याची आवश्यकता नाही. खूप महत्वाची वाटणी होती, पण त्या वाटणीचं महत्व मात्र त्या मुलांना समजत नव्हतं. आणि ती वाटणी होती आई वडिलांची. अरे सांगा कोण उचलणार? सगळ्यात महत्वाची वाटणी. अरे मगाशी तर शेतीच्या वेळेस म्हणत होता मी उचलणार, गाडीच्या वेळेस म्हणत होता मी उचलणार, पण ही वाटणी कोण उचलणार? थोरल्याकडे गेले, म्हटले अरे तुझा मान आहे, तू उचलशील का? त्यांनी सांगितलं, माझ्या फ्लॅटमध्ये, माझा फ्लॅट लहान आहे आणि माझ्या फ्लॅटमध्ये मी आणि माझी पोरं सोडून 4था-5वा माणूस राहू शकत नाही, ही वाटणी मी उचलू शकत नाही. धाकट्याला विचारलं, अरे बाबा त्याने नाकारली, किमान तू तरी? त्याने सांगितलं, माझं पण रोहस लहान आहे, मी पण ही वाटणी उचलू शकत नाही. दोघही वाटणी उचलायला तयार नव्हते. आता करायचं काय? ते एका कोपऱ्यात बसलेले म्हातारी त्यांच्याकडे पाहत होते, डोळ्यामध्ये अश्रू आणत होते, पण त्यांचा विश्वास होता की गावातली 4 माणसं आमची काहीतरी व्यवस्था करतील. बाबा तुमच्यासारख्याने जावं आणि सांगावं, बाबा काही काळजी करू नका, आम्ही तुमची सगळी व्यवस्था करून देऊ. आणि मग
गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाने असा एक पर्याय काढला. ते म्हटलं, अरे का रे उचलत नाही वाटणी, सांगा ना तुम्ही. ते म्हटले, आमच्याकडे एकदाच 2 माणसं वाटली तर आमच्याकडे ॲडजस्टमेंट होत नाही. मग त्यावेळेस त्या प्रतिष्ठित माणसाने असा एक मधला मार्ग काढला. म्हटलं असं करा ना, दोघांना नाही ना, जर ह्यांना होत नसेल तर आपण एक मधला मार्ग काढू. म्हटले असं करा ना, एकाकडे आईला देऊ आणि एकाकडे बापाला देऊ. असं म्हटल्यानंतर खरं पाहिलं तर एक खरं खूप मोठं पाप आहे. माईबापांची ताटातूट करणं म्हणजे खूप मोठं पाप आहे हे. तुम्ही रामायण ऐकता, भागवत ऐकता, तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस सीतामाता लहान होती, लहान असताना त्यांच्या जनकपुरीमध्ये एक व्यापारी आपल्या पिंजऱ्यामध्ये पोपट आणि मैनेला घेऊन जात होता. जात असताना सीतामातेने त्या पिंजऱ्यातल्या पोपटाला आणि मैनेला पाहिलं आणि त्या व्यापाऱ्याला विचारलं, या पोपट मैनेची किंमत काय? व्यापाऱ्याने सांगितलं फक्त 200 रुपये. सीतामातेने विचारावं, हे बोलतात का? व्यापाऱ्याने सांगितलं, याच्यातला पोपट छान बोलतो पण मैनेला मात्र बोलता येत नाही. पोपट मात्र गोड बोलतो. काही 2-4 वाक्य बोलायला लावले. पोपट बोलायला लागला, फार छान बोलायला लागला आणि सीतामातेला तो पोपट फार आवडला. आणि व्यापाऱ्याला विनंती केली की मला याच्यातला पोपट पाहिजे, फक्त पोपटच पाहिजे. व्यापाऱ्याने सांगितलं, घ्यायचे असेल तर जोडी घ्या, मी तोडून विकत नाही. तेव्हा सीतामाता हट्टाला पेटल्या, मी घेणार तर फक्त पोपट घेणार, मैनेला घेणार नाही. सीतामाता म्हणते पोपट द्या, व्यापारी म्हणतात फक्त पोपट देणार नाही. शेवटी सीतामातेने धमकी दिली, तुला माहिती का मी कोण आहे? जनकपुरीचा राजा मिथिला नरेश, जनक राजाची मी कन्या आहे आणि मी जर का ठरवलं तर तुला 2 मिनिटाच्या आत बंदीशाळेत टाकू शकते, जेलमध्ये टाकू शकते. मला याच्यातला फक्त पोपट दे. व्यापारी थर 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 कापायला लागला, हात जोडले, हे बघा असं करू नका, मी तोडून विकत नाही. शेवटी व्यापाऱ्याच्या इच्छेविरोधात, त्याच्या मनाविरोधात सीतामातेने फक्त पोपट घेतला. पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला आणि मैनेला घेऊन तो व्यापारी पुढं निघाला. जात असताना ती मैना एकदा पोपटाकडे पाहत होती, एकदा सीतामातेकडे पाहत होती. डोळ्यामध्ये अश्रू आणत होती, दाय मोकलून रडत होती. आणि ती मैना सीतामातेला म्हणत होती, अगं सीते, मला माझ्या मालकापासून दूर करू नकोस ग सीते. अगं तुला माहिती नाही, पतीपासून दूर राहिल्यानंतर काय दुःख होतं. मला माझ्या पतीपासून तोडू नकोस ग सीते. पण सीता माता मात्र ऐकायला तयार नव्हती. तेव्हा त्या रडलेल्या अवस्थेमध्ये, त्या दुःखी अवस्थेमध्ये त्या मैनेने सीतामातेला शाप दिला, आज तू मला माझ्या पतीपासून तोडतीयस, माझा शाप आहे तुला, तुला सुद्धा तुझ्या पतीपासून दूर राहावं लागेल. आणि त्या मैनेचा शाप म्हणून सीतामातेला रामप्रभूंना सोडून अशोकवनामध्ये राहावं लागलं. मला सांगा, पोपटाची आणि मैनेची ताटातूट केल्यानंतर जर देवाच्या बायकोला एवढं मोठं प्रायश्चित्त असेल तर या माईबापांची पती पत्नीची ताटातूट केल्यानंतर आमच्या सारख्यांना कुठं जाऊन भोगावं लागेल कोणास ठाऊक. पुन्हा पुन्हा विनंती केली, अरे कोण घेणार ही वाटणी? एक सुद्धा मुलगा तयार होत नव्हता, कोणीच तयार होत नव्हतं. आमच्याकडे ॲडजस्टमेंट होऊ शकत नाहीये. आणि आता मात्र त्या सगळ्या लोकांनी असा विचार केला, चला हो द्या आपल्या हातून एखादं पाप, पण निदान यांच्या खाण्याची तरी व्यवस्था होईल, राहण्याची व्यवस्था होईल. आणि मग शेवटी त्यांनी असा निर्णय घेतला, चला ठीक आहे, एकाकडे बापाला दिलं आणि दुसऱ्याकडे आईला दिलं. बापाला घेऊन मुलगा पुण्याला गेला, आईला घेऊन मुलगा इकडं हैदराबादला गेला. कधीच एकामेकाला सोडून न राहणारे म्हातारा म्हातारी आता एकमेकाला सोडून गेले, दूर राहिले. आणि 2 वर्षातच म्हातारं खचून मरून गेलं, मेलं म्हातारं. आणि बाप मेल्यानंतर 2 जणांची भांडणं सुरू झाली, 2 पोरांची वाद सुरू झाले. 10 दिवसावर गोड जेवण आलं. गोड जेवणाचा खर्च कुणी करायचा? तुम्हाला सांगू, आयुष्यामध्ये तुम्ही कितीही कमवा, जर 2 पोरं असतील ना तर मोहरीपासून हिशोब घेणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. दोघांची भांडणं, गोड जेवणाचा खर्च कुणी करायचा याच्यावरून. आणि मग लोकांनी मध्यस्थी केली, दोघांनी मिळून गोड जेवण केलं. कसं तरी गोड जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. 5-6 महिने निघून गेले
आणि 5-6 महिने झाल्यानंतर ज्याच्याकडे आई होती त्याने तक्रार केली. तो म्हणायला लागला की त्याच्या वाट्याला बाप दिला आणि माझ्या वाट्याला आई दिली. त्याच्या वाट्याचा बाप मरून गेला, माझ्या वाटण्याची माई मात्र जिवंत आहे. आता ही माई मी किती दिवस सांभाळायची आणि ही आई फक्त काही माझीच आई आहे का? बरं बाबा काय करायचं मग? काय नाही म्हटलं, आईची वाटणी झाली पाहिजे. ठीक आहे, आईची वाटणी करायची ठरलं. जानेवारी महिना थोरल्याने सांभाळायचं आणि फेब्रुवारी महिना धाकट्याकडे, नंतर मार्च महिना इकडे, एप्रिल तिकडे, म्हणजे महिनावार वाटणी झाली. असं 1 वर्ष निघून गेलं आणि 1 वर्ष निघून गेल्यानंतर ज्याच्याकडे जानेवारी महिना होता त्याने कंप्लेंट केली. तो म्हणायला लागला तुम्ही त्याच्याकडे जानेवारी महिना दिला, त्याच्याकडे फेब्रुवारी महिना दिला आणि माझ्याकडे तुम्ही जानेवारी महिना का दिला? अरे मग काय चुकलं? अहो तुम्हाला माहिती का म्हटलं, जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 28च दिवस असतात. म्हटला 3 दिवस मी म्हातारी जास्त का सांभाळायची? मला सांगा, लेकरं नसणारी माणसं दुःखी आहेत का लेकरं असणारी? त्यापेक्षा जास्त मुलं असणारी माणसं दुःखी आहेत. लक्षात घ्या, जगातला प्रत्येक माणूस दुःखी आहे. गरीबाला दुःख आहे, श्रीमंताला दुःख आहे. गरीबाला काही खायला मिळत नाही म्हणून दुःख आहे, श्रीमंताला खाल्लेलं पचत नाही म्हणून दुःख आहे. फक्त आपलं दुःख कोणा पुढं कथन करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण हे जग इतकं विचित्र आहे, आपलं दुःख रडून ऐकतं आणि तेच दुःख बाजूला गेले की हसून सांगणार हे जग आहे. म्हणून आपलं दुःख सांगायचं असेल तर फक्त आई वडिलांना नाहीतर देवाला सांगितलं पाहिजे. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपलं दुःख फक्त आपल्या आई वडिलांसमोर कथन करा, संतांपुढे कथन करा, कोणालाही सांगत बसू नका. संताचे पायी हा माझा विश्वास. एक तर संतांवरती विश्वास ठेवा, नाहीतर मग आई वडिलांवरती विश्वास ठेवा. कारण आईसारखं आपलं हित जाणणारं जगात कोणतंच नातं नाही. मी सांगितलं तुम्हाला, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती. आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण कळत नाही. महाभारतातला एक प्रसंग आहे, ज्या वेळेस अभिमन्यूचं प्रेत त्या रणांगणावरती पडलेलं आहे आणि सुभद्रेने पाहिलं, पळतच गेली, धरलं त्याला, आपल्या मांडीवरती घेतलं, आपल्या साडीच्या पदराने त्याचा चेहरा पुसतीये, त्याच्या शरीरामध्ये रुतलेली ती दगडं काढतीये, रडतीये आणि रडत असताना ती आपल्या मुलाचं गुणगान गातीये. मला माझ्या अभिमन्यूसारखा मुलगा जगात कोणताच नाही, मला माझा पुत्र पाहायलाच मिळणार नाही आता या डोळ्यांनी. अहो रडतीये आणि रडत असताना त्या ठिकाणी ती अर्जुनाला म्हणते, हो बघा ना आपलं बाळ, आपल्या बाळाला वीर मरण आलं. रडतीये, माझा अभिमन्यू कुठं आहे, मला माझा अभिमन्यू हवाय, वेड्यासारखी रडतीये. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण येतात. आता अशा वेळेला त्याला यावंच लागतं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणजे सुभद्रेचे कोण आहेत? सख्खे भाऊ आहेत. आणि सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची सख्खी बहीण आहे. भावाकडे पाहिलं आणि आणखी रडू फुटलं, देवा मला माझा अभिमन्यू हवाय, मला माझा अभिमन्यू पाहिजे, कुठे माझा अभिमन्यू, माझा अभिमन्यू दे ना कृष्ण मला. आता मात्र भगवान श्रीकृष्ण सुभद्रा मातेची समजूत घालायला लागली. अगं सुभद्रे रडू नकोस, अगं तुला माहिती का तू कोण आहेस, तुझ्या डोळ्यामध्ये हे पाणी शोभत नाही, तुला माहिती का तू कोण आहे? सुभद्रेने विचारावं, देवा मी कोण आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगायला सुरुवात केली, अगं सुभद्रे पंडू राजासारख्या महान पराक्रमी राजाची तू सून आहेस. म्हटली बर. अगं एवढंच नाही सुभद्रे, हस्तिनापुराची होणारी तू राणी आहेस. म्हटली बर. अगं एवढंच नाही, अर्जुनासारख्या धनुर्धार्याची तू पत्नी आहेस. म्हटली बर. अगं एवढंच नाही सुभद्रे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे अशा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची तू सख्खी बहीण आहेस. डोळ्यातलं पाणी पुस, ज्या डोळ्यात हे पाणी शोभत नाही. आता मात्र सुभद्रा मातेला थोडंसं हसू आलं.
पण पुन्हा अभिमन्यूचं प्रेत पाहिलं रडू फुटलं आणि सुभद्रा माता भगवान श्रीकृष्णाला म्हणायला लागल्या, देवा अरे तुला काय वाटतं रे, तुला वाटतं का की मला ना त्यांची ओळख नाही, मला नाती माहित नाही असं तुला वाटतं का? अरे नाती पाठ आहेत माझी, पण आता या क्षणी मी पंडू राजा सारख्या महान पराक्रमी राजाची सून म्हणून नाही रडत देवा, आता या क्षणी मी हस्तिनापुराची होणारी राणी म्हणून नाही रडत देवा, आता या क्षणी मी अर्जुनासारख्या धनुर्धराची पत्नी म्हणून नाही रडत देवा, आता या क्षणी मी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सख्खी बहीण म्हणून नाही रडत देवा, आता या क्षणी मी अभिमन्यूची आई म्हणून रडतीये देवा. कोण म्हणून रडतीये? अभिमन्यूची आई म्हणून रडतीये. अरे तुला नाही कळायचं रे आईचं लेकराचं प्रेम काय असतं. अरे ज्या वेळेस तुला तुझ्या लेकरापासून दूर जाण्याची वेळ येईल ना, त्यावेळेस तुला कळेल की आईचं लेकराचं काय नातं असतं. म्हणून आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण कळत नाही. आईसी कळवळ्याची जाती करीला भावीण प्रीती. जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोड आई पाजिला तू पाणा. तुझ्या या प्रेमाची, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान म्हणजे आई, आणि ती आई नेमकं आपल्या लेकरासाठी करते काय? पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. पोटामध्ये आपल्या लेकराचा भार वाहते. किती दिवस हो? 1 महिना नाही, 2 महिने नाही, तर 9 महिने 9 दिवस ते बाळ त्या आईच्या गर्भामध्ये राहतं. आईने खाल्लेल्या प्रत्येक घासातला घास ते गर्भातलं मूल खातं. आईने घेतलेल्या प्रत्येक श्वासातला श्वास ते गर्भातलं मूल घेतं. आणि 9 महिन्यानंतर नाळ तुटते, बाळ जन्माला येतं. बाळ जन्माला आल्यानंतर घरातल्या माता आमच्या काय करतात? त्याला त्याची टाळू भरतात, त्याला नावधू घालतात आणि त्याला एका कोरड्या बाळुत्यामध्ये गुंडाळून कुणाकडे देतात? आजी कुणाकडे? त्याच्या आईकडे. का? कारण ज्या वेळेस ते बाळ या जगामध्ये येतं त्यावेळेस त्या बाळाला या जगातलं कोणतं तरी अन्न चालतं का? श्रीखंड चालतो, बासुंदी. आणि ज्या वेळेस त्या बाळाला या जगातलं कोणतंच अन्न चालत नाही त्यावेळेस ती आई त्या बाळाला आपल्या स्वतःच्या उराशी कवटाळते आणि सर्वांगातलं दूध त्याला पाजते आणि मग त्या बाळाचं पोट भरतं. आता आपण मोठे झालो म्हणजे कुणामुळे? आईच्या दुधामुळे. मला सांगा, ज्या आईने रक्ताचं दूध करून आपल्याला पाजलं त्या आईच्या दुधाचे उपकार तुम्हाला कधी फेडता येतील का? इथं आलेल्या प्रत्येकाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तुमच्या आईला किती करोडो रुपये दिल्यानंतर तुमच्या आईने पाजलेल्या दुधाची किंमत होईल? कधीच होणार नाही. असे अनंत अनंत करोडो रुपये जरी दिले तरी तुमच्या आईने पाजलेल्या दुधाची किंमत तुम्हाला कधीच फेडता येणार नाही. म्हणून त्या दुधाचे उपकार तरी ठेवा. तू विसरू नको लडीवाणा, आईचा लळा जिवाणा. तू विसरू नको लडीवाणा, आईचा लळा जिवाणा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. तू विसरू नको लडीवाणा. विसरू नको लडीवाळा, आईचा लळा जिवाळा. तू विसरू नको लडीवाळा, आईचा लळा जिवाळा. उपकार दुधाचे बाळा.
विठोबाचे उपकार एवढे महान आहेत, म्हणून फक्त जन्मच देत नाही तर त्याचे सर्वस्व हीच आहे. त्याला स्वतःच्या पायावर उभं करेपर्यंत नवे शेवटच्या श्वासापर्यंत ती आपल्या लेकराचा विचार करते. आणि म्हणून जीवनामध्ये ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीण प्रीती. विठोबा रखुमाई वे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अकोले या गावामध्ये आपली वारकरी शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आपण 30-40 विद्यार्थी सांभाळतोय. आणि आता सध्या या संस्थेचं बांधकाम पण चालू आहे. तर या बांधकामासाठी या ठिकाणी आदरणीय भगवान जाधव यांनी 200 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, मनापासून आभार. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. पोटी बाहेर वाहे त्याचे हा ना हा आले. आपल्या संस्थेवरती आले होते बाबा हरिभक्त पारायण आदरणीय नारायण बाबा खराडे या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांनी त्या ठिकाणी येऊन पाहिलं सगळं आपल्या संस्थेवरती. खूप छान वाटलं त्यांना. आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या या बांधकामासाठी बाबा 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद, आभार. या ठिकाणी महाराज या अभंगातून आईचं महत्त्व प्रकट करतायत. आणि आईची महती सांगत असताना ते म्हणतायत की आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते, जीवसुद्धा देऊ शकते. ती स्वतःच्या शरीराचा तर विचार नाहीच करत, पण जीव देण्याची जरी वेळ आली तरी तेवढी सुद्धा तिच्याकडे तयारी आहे. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुकोबाराय म्हणतात ज्या पद्धतीने आईकडे लेकराचं ओझं असावं त्या पद्धतीने संतांकडे समाजाचं ओझ आहे. संतांचं कार्य खूप मोठं आहे. आईचं जरा थोडंसं स्वार्थी म्हणावं लागेल स्वतःच्या लेकरासाठी, परंतु संत हे संपूर्ण समाजाचा विचार करतात. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, म्हणून संपूर्ण समाजाचे माईबाप कोण आहेत? संत आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ज्या पद्धतीने आईकडे लेकराचं ओझं असावं त्या पद्धतीने आमचं ओझं तुम्हा संतांवरती अभंगाच्या सेवा.
वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी बारवा आहे त्याचे सर्वस्व हिस आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती या भंगावरती अल्पशा बुद्धी अल्पशा वेळेमध्ये थोडक्यात आई मी माझ्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाने माफी असावी. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. या ठिकाणी मला सर्वांनी उत्कृष्ट साथ दिली. मी सर्वांचं मनापासून आभार मानते. या ठिकाणी ज्यांनी मृदंगाची साथ दिली आमचे बंधू जीवन महाराज दायगुडे, आमच्या संस्थेतील सर्वच विद्यार्थी असतील सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार. या ठिकाणी ज्यांनी मला निमंत्रित केलं तो हा चौरे परिवार, या परिवाराचा सुद्धा मनापासून मी आभार मानते. आणि आपल्या आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं. एक दिवसाचा नाम महोत्सव सोहळा त्यांनी या ठिकाणी आयोजित केला. तुम्ही म्हणाल की कीर्तन का ठेवायचं, कारण आज कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मनुष्य जीवनाचा उद्धार जर कशाने होत असेल तर तो हरीच्या नामाने होतो. आपल्या पूर्वजांना मार्ग सुखकर करून द्यायचा असेल तर माऊली म्हणतात पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, त्यासाठी नामसंकीर्तन हे झालंच पाहिजे. आज कलियुगामध्ये याशिवाय माणसाला सद्गती प्राप्त होत नाही. म्हणून या ठिकाणी या परिवाराने कीर्तनाचंही नियोजन केलं. खूप सुंदररित्या या ठिकाणी मंडप डेकोरेशन साऊंड सर्व्हिस त्यांचाही या ठिकाणी मी आभार मानते. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच श्रोतृवर्ग, सर्व माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी, सर्व नातेवाईक, सर्व आप्तेष्ट, सगळे सोयरे सगळ्यांचे या ठिकाणी आभार. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे हरिभक्तपरायण आदरणीय नारायण बाबा खराडे आणि तसेच ननवरे बाबा असतील, सर्वच आपल्या शेळगावमधले प्रतिष्ठित सर्वच असतील, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात त्या मातेचं आज प्रथम वर्षश्राद्ध आहे. कैलासवासी मातोश्री नर्मदाबाई गुलाबराव चौरे या मातेच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज या ठिकाणी नामसंकीर्तन संपन्न होत आहे. हा 1 वर्षाचा प्रवास असतो. 1 वर्षानंतर जीवाला जन्म प्राप्त होत असतो. ते आपण जे म्हणतो की माणूस गेल्यानंतर रांगोळी काढायची, मग त्यानंतर काहीतरी पावलं उमटली की ते त्याच्या जन्माला गेलं, असं काही नसतं. जन्म हा लगेच मिळत नसतो. हा 1 वर्षाचा प्रवास असतो. 1 वर्षानंतर त्याला त्याच्या कर्मानुसार त्याच्या पुण्यानुसार जन्म मिळत असतो. त्यामुळे आज त्या भगवंताला एक विनंती करूया की बाबा त्यांच्या नावाने तुझं नामस्मरण आम्ही या ठिकाणी केलं. आजचा जो पुण्याचा संचय असेल तो या मातेला प्राप्त व्हावा, पण या मातेचा जो पुढचा जन्म असेल तो मनुष्याचाच असावा. एका चांगल्या घरामध्ये या मातेला जन्म मिळावा, ज्या ठिकाणी संस्कार आहेत, ज्या ठिकाणी भजन आहे, कीर्तन आहे, अशा घरामध्ये या मातेला जन्म मिळावा ही आपण सर्वजण त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करू. आणि या ठिकाणी आपण सेवा संपली असं जाहीर करायला काही हरकत नाही. एवढं बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. आता एक छोटासा फुलाचा अभंग होईल. अभंग झाल्यानंतर पुंडलिक वरदासा गजर होईल. मग सर्वांनी फोटोच्या दिशेने पुष्पवृष्टी करायची आहे. आणि फुलं टाकल्यानंतर महाप्रसाद सर्वांनीच घ्यायचा आहे अशी मालकाची नम्र विनंती आहे. आम्हाला सारखे असतात वर्षश्राद्धाची कीर्तनं, आम्ही रोज वर्षश्राद्धाचं जेवण करतो. आम्हाला अजून काहीही झालेलं नाही. आमच्या गाडीचा कधी ॲक्सिडेंट झाला नाही, साधं खर्चटलं सुद्धा नाही. त्यामुळे काय होतं माहिती आहे की फक्त त्याला मन चांगलं असावं लागतं. तो नामस्मरणाने ते अन्न आता शुद्ध झालेलं आहे. त्यामुळे दोष असतो पण ते नामस्मरणामुळे ते सगळं आता शुद्ध झालेलं आहे. मन चांगलं ठेवा, मन चंगा तो कटुथे मे गंगा. काय झालं बाबा, एके ठिकाणी वर्षश्राद्धाचं कीर्तन होतं. कीर्तन झाल्यानंतर थोडीफार बुंदी राहिली आणि 2 दिवसानंतर त्याच गावामध्ये लग्न होतं. लग्नाला तीच बुंदी दिली, सगळ्यांनी खाल्ली, काही सुद्धा झालं नाही. ताटावाल्या बाया तर सगळ्यात पहिल्यांदा होते तिथं. म्हणून काही होत नाही. सगळ्यांनी महाप्रसाद सुद्धा घ्यायचा आहे. आरती झाल्यानंतर आता मला माझी विनंती, घरातल्या सगळ्यांनी, दोन्ही मुलं मुली त्यांनी इथं फोटोच्या समोर यायचं आहे. घरातले सगळेच सुना